नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं. आपण पाहत आहोत सीटीईटी परीक्षेमध्ये मागील वर्षांमध्ये गणित विषयाचे कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि फार जुने प्रश्न आपण नाही पाहत आहेत. तर 2024 मध्ये सीटीईटीचा पेपर 3 वेळा झालेला होता, जानेवारी, जुलै आणि डिसेंबर. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या पेपरमधील गणित विषयांचे प्रश्न पाहिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जानेवारी 2024 मध्ये गणित विषयाचे कोणते प्रश्न आलेले होते आणि या प्रश्नांचा अभ्यास केल्यामुळे आपल्या लक्षात येणार आहे की सध्या लेटेस्ट ट्रेंडिंग काय आहे, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. हे सध्या जर आपण पाहिलं तर NEP 2020 आणि NCF यावर आधारित पेडागॉजीच्या प्रश्नांवर भर दिलेला दिसतो. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. पुढे आपण पेडागॉजी विषयी देखील एक महत्त्वाची व्हिडिओ या चॅनलवर पोस्ट करणार आहोत, ती देखील आपल्यापर्यंत पोहोचणं सोयीचं होईल. वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जानेवारी 2024 मध्ये झालेला गणित विषयाचा पेपर, प्रश्न क्रमांक 31 ते 60 नॉनस्टॉप. सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 31, पेडागॉजीवर आधारित प्रश्न. निम्नलिखित में से कौन सी प्राथमिक स्तर पर गणितीय भाषा की विशेषताएं होनी चाहिए? प्राथमिक स्तरावर भाषा कशी असली पाहिजे? गणितीय भाषा. पहिला पर्याय आहे यह सटीक होनी चाहिए. बरोबर आहे, ही सटीक असली पाहिजे. म्हणजेच काय? इट शुड बी प्रिसाइज. म्हणजे प्रॉपर गणितीय शब्दांचा वापर यामध्ये सुरुवातीपासून केला पाहिजे. यह अस्पष्ट होनी चाहिए. अस्पष्ट नकोच आहे आपल्याला, स्पष्ट हवी आहे आपल्याला ती भाषा. पुढे आहे बच्चे की दैनिक जीवन में उपयोग की जाने वाली भाषा. दैनंदिन जीवनामध्ये जी भाषा मुलं वापरतात त्याच भाषेचा वापर करून इसे प्रबलित किया जाना चाहिए. म्हणजेच याच्यामुळे काय होईल तर रेनफोर्स थ्रू चाइल्ड्स लँग्वेज युज्ड इन एव्हरीडे लाईफ. त्याच्या अनुभव विश्वातील जी भाषा आहे त्याचा वापर जास्त झाला पाहिजे. म्हणजे हा सुद्धा पर्याय योग्य आहे. यह अत्याधिक प्राविधिक होनी चाहिए. अत्याधिक प्राविधिक म्हणजेच काय की हायली टेक्निकल असली पाहिजे. तर नाही, प्रायमरी लेवलला खूप हायली टेक्निकल वर्ड्स वापरले तर विद्यार्थी विषयापासून दूर पळू शकतात. त्यामुळे ती त्यांच्या अनुभव विश्वातील सोपी अशी भाषा असली पाहिजे. म्हणजे हा सुद्धा होणार नाहीये. यामध्ये योग्य असणारे पर्याय आहेत A आणि C, आणि A आणि C असणार आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 32. कक्षा 3 के एक विद्यार्थी, तिसरीचा विद्यार्थी आहे, ने 26 मल्टीप्लाइड बाय 5 को इस प्रकार हल किया. 26 गुणिले 5 करताना त्याने काय केलं? 5 × 30 लिहून टाकले आणि 5 × 10 लिहून टाकले. तर निम्नलिखित में से क्या दोहराना, यासाठी रिमेडी काय पाहिजे? इस भ्रांति को सुधारने के लिए सबसे उपयुक्त होगा. भ्रांती म्हणजेच त्याचं हे जे मिसकन्सेप्शन आहे हे दूर करण्यासाठी काय रिमेडी वापरली पाहिजे? पहिला पर्याय आहे एक अंक की एक अंक से गुणा. तर तो तर करतोच आहे. पुढे आहे पुनर्समूहीकरण की अवधारणा, कन्सेप्ट ऑफ रिग्रुपिंग. म्हणजे दशक तयार करणे, एककांपासून दशक. म्हणजे थोडक्यात हातचा देण्याची जी कन्सेप्ट आहे ती त्याला अजून अवगत झालेली नाही. त्यामुळे पुनर्समूहीकरण की अवधारणा जी आहे यावर काम करणं गरजेचं आहे. पहाडो का प्रत्यास्मरण म्हणजेच रिकॉलिंग मल्टिप्लिकेशन टेबल्स. पाढे त्याचे ऑलरेडी पाठ आहेत, तो करतोच आहे. आणि 1 to 1 करस्पॉन्डन्स म्हणजे एक संगती. एक संगती म्हणजे काय असते? एकाच एक संगती. तर ही सुद्धा इथं गरजेची नाहीये. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पुनर्समूहीकरण की अवधारणा. म्हणजेच रिग्रुपिंग त्याला जमलं पाहिजे. हे रिग्रुपिंग, हातचा घेण्यालाच रिग्रुपिंग असं म्हटलं जातं. पुढे आहे प्रश्न क्रमांक 33. एक संख्या में 8 जोड़ दिया जाए तो वह दुगनी हो जाती है, वह संख्या क्या होगी? 8 जोडल्यानंतर ती दुप्पट होते. आता पहा, कोणतीही संख्या दुप्पट कधी होते? त्या संख्येमध्ये 30 संख्या मिळवल्यानंतर ती दुप्पट होते. एका संख्येमध्ये जर 8 मिळवले तर ती दुप्पट होत असेल तर ती संख्या काय असणार आहे? 8च असणार आहे. कारण 8 मध्ये 8 मिळवले की तिची दुप्पट 16 आपल्याला मिळत असते. म्हणजे ती संख्या काय असणार आहे? 8 ही असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर. अतिशय सोपा प्रश्न. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 34. 1 मिलीमीटर इज सेम ॲज. 1 मिलीमीटर बरोबर आहे. आता मिलीमीटरचा सगळ्यात पहिल्यांदा संबंध येतो तो म्हणजे सेंटीमीटरशी. मग 1 सेंटीमीटर बरोबर असतात 10 मिलीमीटर. ही आपल्या पट्टीवर सुद्धा 1 सेंटीमीटरचे 10 भाग असतात, ते 10 मिलीमीटर असतात. आपल्याला 1 मिलीमीटर विचारलेला आहे. तर यातला 1 मिलीमीटर जो आहे हा इक्वल टू सेंटीमीटर करायचा असेल तर त्याला आपल्याला 10 ने भागावं लागेल, तेव्हा तो सेंटीमीटर होईल. आणि म्हणजेच तो येणार आहे 0.1 सेंटीमीटर. 0.1 सेंटीमीटर तो आहे पर्याय क्रमांक 2. मीटरमध्ये तो खूपच कमी होणार आहे.
त्यामुळे त्याचा विषयच राहत नाही. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर. जाऊयात पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 35. अ डॅश इज ऑलवेज अ रेग्युलर पॉलिगॉन. एक डॅश सदैव समबहुभुज होता है. समबहुभुज म्हणजे अशी बहुभुजाकृती जिच्या सर्व बाजू या समान लांबीच्या असतात. मग समद्विबाहू त्रिभुज म्हणजेच आयसोसेलेस ट्रायंगल, याच्या दोनच बाजू समान असणार आहेत. पुढे आहे स्क्वेअर, तर स्क्वेअर हेच त्याचं उत्तर असणार आहे, कारण स्क्वेअरच्या चारही बाजू या समान लांबीच्या असतात. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पंचभुज असेलच असं सांगता येत नाही. वृत्त म्हणजेच सर्कल, सर्कलच्या बाबत सुद्धा आपण हायर लेवलला म्हणू शकतो, कारण वर्तुळाला असंख्य भुजा असतात. पण आपण जनरली प्रायमरी लेवलला त्या 0 आहेत असंच मानतो. त्यामुळे या लेवलला विचार करता स्क्वेअर, वर्ग नाही म्हणता येणार त्याला, तो चौरस आहे. ट्रान्सलेशन मध्ये झालेली ती मिस्टेक आहे. पण स्क्वेअर इज ऑलवेज अ रेग्युलर पॉलिगॉन. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 36. द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? प्रत्येक परीक्षेमध्ये या कोणांच्या मापांच्या बेरजेवर प्रश्न विचारलेलाच आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. यासाठी मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो की कोणतीही बहुभुजाकृती असू द्या, तिच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज विचारल्यावर त्यासाठीचा फॉर्म्युला आहे n-2 गुणिले 180. n म्हणजे बाजूंची संख्या. आता त्रिकोणाच्या बाबतीत पाहूया, तर काय होणार? 3 बाजू वजा 2 गुणिले 180. 3 2 गेले, राहिले 1 गुणिले 180 म्हणजे त्रिकोणाला असते 180 बेरीज. त्यानंतर चौकोनाचा विचार केला तर चौकोनाला 4 बाजू असतात. 4 वजा 2 गुणिले 180 म्हणजेच इथे 4 2 गेले 2, 18 2 36, 360 अंश येणार आहे. पंचकोनाची विचारली तर 5 वजा 2 करा, बाजूंची संख्या वजा 2 गुणिले 180 करायचंय आणि 5 2 गेले 3, 18 3 54, 540 अंश ही पंचकोनाच्या मापांची बेरीज येणार आहे. त्यामुळे कोणत्याही बहुभुजाकृतींच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज विचारली तर काय करायचं? बाजूंच्या संख्येतून 2 वजा करायचे आणि त्याला 180 ने गुणायचं. एवढा साधा सोपा फॉर्म्युला आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज. पुढे आहे प्रश्न क्रमांक 37. विच ऑफ द फॉलोइंग इज आर रिलेटेड टू अर्ली नंबर कन्सेप्ट फॉर्मेशन. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आरंभिक संख्या अवधारणा के बनने से संबंधित है. खालीलपैकी काय संबंधित आहे हे आपल्याला शोधायचे. पहिला आहे 1-to-1 करस्पॉन्डन्स, एकास एक संगती. तर बरोबर आहे. संख्यांची सुरुवातीला समज निर्माण करत असताना एकास एक संगती हे बेरजेसाठी, वजाबाकीसाठी ही एकास एक संगती करणं गरजेचं आहे, किंवा एखाद्या वस्तूला एक नंबर असाइन करणं आणि मग त्या मोजत जाणं. त्यामुळे 1-to-1 करस्पॉन्डन्स गरजेचं आहे. दुसरं आहे पदानुक्रमित समावेशन. पदानुक्रमित म्हणजे टप्प्याटप्प्याने पुढील गोष्टींची ओळख करून देणे, आधी माहीत असलेल्या गोष्टीवरून पुढच्या संख्येची ओळख. त्यामुळे हे सुद्धा गरजेचं आहे. पुढचं आहे मूलभूत संक्रियाए म्हणजे बेसिक ऑपरेशन्स. बेसिक ऑपरेशन्स आपण आधी नाही शिकवत, आधी संख्यांची समज तयार करत असतो. त्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे ए आणि बी. ए आणि बी असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 38. गणित शिक्षण में संज्ञानात्मक संघर्ष. संज्ञानात्मक संघर्ष म्हणजेच कॉग्निटिव्ह कॉन्फ्लिक्ट के विचार के लिए निम्नलिखित में से कौन सा या से कथन सबसे उपयुक्त आहे. सगळ्यात उपयुक्त कोणतं आहे खालीलपैकी विधान? तर पहिल्यांदा संज्ञानात्मक संघर्ष म्हणजे कॉग्निटिव्ह कॉन्फ्लिक्ट कशाला म्हणायचं? म्हणजे आधीचे असलेले अनुभव आणि नवीन शिकण्याची गोष्ट यांच्यामध्ये विसंगती असणं, कुठेतरी मेंदूला चॅलेंज होणं. जसं की 1/2 म्हणजे अर्धा असतो हे माहित आहे, व 1/2 ची किंमत ही 0.5 पेक्षा कमी असते की जास्त असते. मग इथे एक संघर्ष निर्माण होतो. अरे 1/2 काय आहे हे माहिती आहे, पण 0.5 कशाला म्हणतात हे माहित नाहीये. आणि इथे एक चॅलेंज उभं राहतं, शिकण्यासाठीचं चॅलेंज उभं राहतं. मग त्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे हे आपल्याला विचारलंय. पहिला आहे संज्ञानात्मक संघर्ष के प्रति बच्चों को सुगम बनाने के शिक्षक के विचारपूर्ण प्रयासों से उनकी गणितीय समझ को बढ़ावा मिल सकता है. तर बरोबर आहे. असा एखादा प्रश्न आला तर चॅलेंज तयार होतं आणि वाटतं की हे समजून घ्यायला पाहिजे आणि गणित की समझ सुधारने के लिए इधर बढ़ावा मिल सकता है, म्हणून ए हे योग्य विधान आहे. दुसरा आहे यह बच्चों में गणितीय समझ को बढ़ावा देने के लिए प्रभावी नहीं है. नाही, हे चुकीचं आहे. आणि तिसरा आहे संज्ञानात्मक संघर्ष से बचना चाहिए क्योंकि इससे बच्चे भ्रमित हो जाते हैं. तर यात भ्रमित वगैरे होण्याचं काही कारण नाहीये. याच्यामुळे नवीन शिकण्याला उलट प्रेरणा मिळत असते.
त्यामुळे हे कॉग्निटिव्ह कॉन्फ्लिक्ट्स आहेत याच्या संदर्भातलं ए हे विधान सगळ्यात उपयुक्त आहे. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 केवल ए. पुढे आहे प्रश्न क्रमांक 39. जब शिक्षिका यह सुनिश्चित करती है कि उसके द्वारा बनाया गया टेस्ट उस टेस्ट के उद्देश्यों एवं कसौटी को पूरा करते हैं तब मूल्यांकन के किस पक्ष का उपयोग किया जाता है. तर पहा कोणतीही टेस्ट जी आहे तिची जी वैशिष्ट्ये आहेत ती इथे दिलेली आहेत. यापैकी उद्देश्यों एवं कसौटी को पूरा करते हैं म्हणजेच काय, जे तपासायचं आहे तेच तपासलं जातंय का त्या टेस्ट मधून. म्हणजे आपला थोडक्यात लर्निंग आउटकम जो आहे, अध्ययन निष्पत्ती जी आहे तीच नेमकी तपासली जाते का, तर यालाच म्हणतात व्हॅलिडिटी, वैधता. आता राहिलेले पर्याय काय आहेत. व्यावहारिकताचा अर्थ काय होतो, तर ती टेस्ट घेणं किफायतशीर आहे का, वेळेत पूर्ण होणार आहे का, व्यवहारात उपयोगी आहे का. त्यामध्ये आली प्रॅक्टिकॅलिटी म्हणजेच व्यावहारिकता. विश्वसनीयता म्हणजे काय, ती टेस्ट कुणीही वापरली, कोणत्याही परिस्थितीमध्ये वापरली तरी सुद्धा त्यातून मिळणारे जे रिझल्ट्स आहेत ते सेम रिझल्ट्स मिळतात का, त्याला म्हणायचं विश्वसनीयता. आणि शेवटचं आहे कन्सिस्टन्सी, सुसंगती, वस्तुनिष्ठता. म्हणजे कोणीही जर ती टेस्टचा वापर केला त्यातून मिळणारे रिझल्ट जे आहेत ते सुसंगत असतात का. त्यामुळे यामध्ये जर विचार केला की तिला उद्देश्य एवं कसोटी को पुरा करते म्हणजे जे तपासायचं तेच तपासलं जातं का, तो आहे पर्याय क्रमांक 1 वैधता म्हणजेच व्हॅलिडिटी. पुढे आहे प्रश्न क्रमांक 40. व्हॉट शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ. या 3 संख्यांच्या बेरजेतून काय वजा केल्यावर आपल्याला ही संख्या मिळेल. तर सरळ सरळ जर सोडवायचं असेल तर या 3ही संख्यांची बेरीज करून घ्या. या 3ही संख्यांची बेरीज केली तर ती येते एवढी. आणि त्यातून आपल्याला जर 25,454 मिळवायचे तर यामधून आपण 25,454 वजा करूया. हे वजा केले तर आपल्याला मिळणार उत्तर आहे ते म्हणजे 2563 पर्याय क्रमांक 4. हे न सोडवता देखील याचं उत्तर आपण लॉजिकनं काढू शकतो. कारण की इथं 3 संख्या आहेत 9, 18, 27. या तिघांची बेरीज केली 9 त्रिक 27, एकक स्थानी 7 येणार आहे. आपल्याला जी संख्या हवी आहे तिच्या एकक स्थानी 4 आहे. मग 7 मधून किती गेल्यावर 4 येतात, तर 3 गेल्यावर 4 येतात. पर्यायांमध्ये एकक स्थानी 3 असणारा पर्याय आहे तो फक्त पर्याय क्रमांक 4 आहे. दरवेळी हे लॉजिक कामाला येईलच असं नाही, पण एकदा पर्याय पाहून घ्यायचे. लॉजिक वरून सुद्धा एखादा प्रश्न सुटतो आणि आपला वेळ त्या ठिकाणी वाचत असतो. जाऊयात पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 41. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. सही विधान चुनना है. पहिला आहे 1 इज अ प्राइम नंबर. 1 ही मूळ संख्या आहे, चूक. 1 इज अ कंपोजिट नंबर, चूक. 1 इज बोथ अ प्राइम अँड अ कंपोजिट नंबर, चूक. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मूळ संख्या कोणाला म्हणतात, त्या संख्येला फक्त 2च विभाजक असतात. कोणते, एक तर ती संख्या आणि 1. पण 1 ला फक्त एकच विभाजक असतो त्यामुळे ती मूळही नाहीये. संयुक्त कोणाला म्हणायचं, की ज्याला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. त्यामुळे 1 ला एकच विभाजक आहे त्यामुळे ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 1 इज नायदर प्राइम नॉर अ कंपोजिट नंबर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. जाऊयात पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 42. सी द नंबर पॅटर्न गिव्हन बिलो. व्हॉट विल बी द नेक्स्ट 2 टर्म्स. तर पाहिजे 1, 8, 27, 64, 125 या संख्या आपल्याला दिसत आहेत. तर हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या सगळ्या ज्या आहेत ह्या घन संख्या आहेत. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, इथे येणार आहे 6 चा घन आणि इथे येणार आहे 7 चा घन. 6 चा घन येतो 216, 7 चा घन येतो 343. ज्याचं योग्य उत्तर असणार आहे 216, 343 असणारा पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. वर्ग घन हे आपले पाठच असले पाहिजे. पाठ करण्यासाठी घोकमपट्टी करत बसू नका, चार्ट लावा. दररोज फक्त एकदा वाचा. 21 दिवस दररोज एकदा 30 पर्यंतचे वर्ग, 12 पर्यंतचे घन एकदाच वाचा, आपोआप पाठ होऊन जातील. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 43. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज लिस्ट अप्रोप्रिएट. सगळ्यात कमी कामाचं, कमी उपयोगाचं फॉर एनकरेजिंग मैथमेटिकल लर्निंग. गणितीय अधिगम को प्रोत्साहित करने के लिए सबसे कम उपयुक्त काय आहे. पहिला आहे असफलता का अर्थ यही नहीं होता कि विद्यार्थी गणित नहीं कर सकते. अगदी योग्य आहे स्टेटमेंट, की फेल्युअर आलं म्हणजे त्याला येणारच नाही असं नाही म्हणू शकत आपण. पुढे आहे सभी गणित सीख सकते हैं. यस, एवरीवन कॅन लर्न मॅथमॅटिक्स. पुढे आहे
गणित अधिगम जेंडर विशिष्ट नाही होता, की मुलींना चांगलं गणित जमतं मुलांना जमत नाही, किंवा मुलांना चांगलं जमतं मुलींना जमत नाही, असं जेंडरवर काहीही नाही, जेंडर स्पेसिफिक नाहीये ते पण विधान योग्य आहे. पुढे आहे अंतर्ज्ञान को हतोत्साहित करना. हतोत्साहित करना म्हणजेच काय, डिस्करेज केलं पाहिजे का, क्योंकि यह गणितीय विचारों को विकसित करने में बाधा डालता है. तर त्याला डिस्करेज नाही केलं पाहिजे. अंतर्ज्ञान म्हणजेच काय, आधीच्या असलेल्या धारणा असणारे अनुभव हे घालून टाकले पाहिजे, तर नाही घालवले पाहिजे. त्यामुळे यातलं सगळ्यात कमी कामाचं जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. मुळाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. डिस्करेज इंट्युशन ॲज इट हॅम्पर्स द डेव्हलपमेंट ऑफ मॅथमॅटिकल आयडियाज. पुढे आहे प्रश्न क्रमांक 44. द व्हॅल्यू ऑफ, याची व्हॅल्यू विचारलेली आहे. त्याची व्हॅल्यू काढत असताना पहिल्यांदा 25.3 गुणिले 5, तर 25 5 125 5 त्रिक 15 म्हणजे हे होणार आहेत 126.5 मायनस 35 डिवायडेड बाय 5, 35 भागिले 5, 5 7 35, आणि पुढे आहे 18.5 इंटू 3, हे मायनस करायचे आहेत. 18 त्रिक 54, 5 त्रिक 15, 54 1 55.5, आणि हे जर आपण 126.5 मधून 7 वजा केले, त्यातून 55.5 वजा केले, तर आपल्याला मिळणारं उत्तर आहे ते म्हणजे 64.0, जो की आहे पर्याय क्रमांक 2, हे त्याचं योग्य उत्तर. पुढे आहे प्रश्न क्रमांक 45. अकॉर्डिंग टू NEP 2020 असेसमेंट ऑफ लर्नर्स इन्क्लूड. NEP 2020 नुसार शिक्षार्थी हो का आकलन, आकलन म्हणजेच असेसमेंट म्हणायचं इथे, मूल्यांकन, तर ते कोणत्या दृष्टीने झालं पाहिजे. पहिलं आहे संज्ञानात्मक और भौतिक आयाम. संज्ञानात्मक म्हणजेच काय, कॉग्निटिव्ह डोमेन्स, तर ते कोणते आहेत, ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, संश्लेषण, विश्लेषण, नवनिर्मिती. आणि भौतिक आयाम म्हणजेच काय, फिजिकल डोमेन्स, याच्यामध्ये शारीरिक सुदृढता आहे, कारक कौशल्य आहेत. दुसरं आहे संज्ञानात्मक, भावात्मक और मनोगत्यात्मक. संज्ञानात्मक म्हणजेच कॉग्निटिव्ह, ते कशाला म्हणतात ते आपण पाहिले. अफेक्टिव्ह म्हणजे भावात्मक मध्ये काय येतात, मूल्य येतात, सवयी येतात, आवड येते. आणि पुढचं आहे मनोगत्यात्मक म्हणजेच काय आहे, सायकोमोटर डोमेन्स. सायकोमोटर मध्ये काय येणार आहे, कारक कौशल्य आहेत, शारीरिक हालचाली आहेत, म्हणजे फिजिकल, मेंटल आणि इमोशनल, या तिघांचा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. पुढचं आहे संज्ञानात्मक, सामाजिक, आध्यात्मिक, तर आध्यात्मिक, सामाजिक यावर आपण गणितात जास्त भर नाही देते. भौतिक और मनोवैज्ञानिक आयाम हे बाकीचे पण ठीक आहेत, पण आपल्याला काय विचारले सगळ्यात जास्त काय, तर या तिन्हींचं इन्क्लुजन, तिन्हींची ही यामध्ये आपल्याला भर घालायची आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 46. अ फ्रॉग जम्प्स 3 स्टेप्स अँड अ रॅबिट जम्प्स 7 स्टेप्स. जो बेडूक आहे तो 3 उड्या मारतो, आणि जो रॅबिट ससा आहे तो 7 उड्या मारतो. ऍट अ टाइम स्टार्टिंग फ्रॉम अ प्लेस 0 पासून सुरू करतात. फ्रॉग जो आहे 3 उड्या मारतो, आणि रॅबिट जो आहे तो 7 उड्या मारत चाललेला आहे. तर आपल्याला विचारले ऍट विच ऑफ द फॉलोइंग स्टेप्स दे बोथ विल जम्पिंग टुगेदर. तर कोणत्या ठिकाणी ते दोघं एकाच ठिकाणी असतील, सेम ठिकाणी असते. तर पहा याचाच अर्थ हे काय आहे, लसावी काढायचं आपल्याला. 3च्याही पटीतली आणि 7च्याही पटीतली संख्या आपल्याला शोधायची. तर या ठिकाणी आपल्याला वापरायच्या त्या म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या. तर यामध्ये पर्यायांवरून आपण जाणार आहोत. पर्यायांमधून 3 ने भाग जाणाऱ्या संख्या पाहू. पहिल्या 3 आणि 3 6 आणि 4 10, 3 ने भाग जात नाही म्हणजे हा पर्याय कट झाला. 7 आणि 3 10 आणि 11, 3 ने भाग जात नाही, हा पण पर्याय कट झाला. 8 आणि 3 11 आणि 7 18 कॉम्पिटिशन मध्ये आहे. 5 आणि 3 8 आणि 4 12 कॉम्पिटिशन मध्ये आहे. आता ह्या दोघांना फक्त चेक करायचं आपल्याला की यांना 7 ने भाग जातो का. 7 5 35 आणि 7 चौक 28, 7 ने भाग जातो, 3 नेही जातो आणि 7 नेही जातो. म्हणजे ही संख्या 3 आणि 7चा लसावी किंवा त्यांच्या पटीमधली असणारी संख्या आहे. 3 आणि 7चा लसावी 21 येतो, त्यांच्या पटीतली संख्या आहे. याला मात्र 7 ने भाग जात नाही, त्यामुळे हा पर्याय कट झाला. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, 378. पुढे आहे प्रश्न क्रमांक 47. द नंबर ऑफ डिग्रीज इन 2 and 2/3 राईट अँगल्स इज 2.23 राईट अँगल्स इंटू 90 डिग्री. इथे 3 2 6 आणि 2 होणार आहेत 8/3 गुणिले 90 डिग्रीज. हे 30 त्रिक 90 आणि 8 त्रिक 24 म्हणजेच हे होणार आहे 240 अंश. प्युअरली कॅल्क्युलेशनवर आधारित असा प्रश्न, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. पुढे आहे प्रश्न क्रमांक 48. विच वन ऑफ द फॉलोइंग कॉस्ट लिस्ट. सगळ्यात कमी किंमत आपल्याला कशाची होईल ते शोधायचे.
पर्याय जर पाहिले तर सगळ्यांमध्ये 75-75 दिसत आहेत आपल्याला. याचा अर्थ इथं आपल्याला दशांश अपूर्णांकांच्या गुणाकाराचं ऍप्लिकेशन करायचं. एक एक पर्याय पाहूया. पहिला पर्याय आहे 75 पॅकेट्स ऑफ 750 इच, म्हणजे यालाच मी 75 गुणिले 750 मी 75 गुणिले 10 लिहितो. पहिलाच विषय मिटला. दुसरा पर्याय पहा काय आहे. दुसरा आहे 750 पॅकेट्स, त्यालाच मी 75 गुणिले 10 म्हणजे 750 गुणिले 7.5 पाहिजे मला. तर हे केल्यानंतर काय होईल, हेच होतील 75 गुणिले 10 गुणिले 7.5 होतील 75. ठीक आहे. तिसरा पर्याय पाहूया काय आहे. तिसरा आहे 7.5 डझन्स, म्हणजेच काय 7.5 डझन म्हणजे गुणिले 12 ऑफ 750 इच आयटम, मग गुणिले 750 करणार आहे आपण याला. तर हे 750 जे आहेत हे 750 न लिहिता मी यांनाच काय लिहितो 75 गुणिले 10 लिहितो. त्या 10चा आणि ह्या 7.5चा जर गुणाकार केला तर ते होणार आहेत 75 गुणिले 75 गुणिले 12. आणि चौथा पर्याय जो आहे, चौथा पर्याय आहे 7.50 प्रत्येक वस्तू आली, 75 दर्जन वस्तू आहे, 75 डझन, 75 गुणिले 12 गुणिले 7.5. तर इथं काय करतो, या 7.5चा पॉइंट आहे तो याला देतो आणि त्याला 75 करतो. थोडक्यात काय करणार आहे मी 75 गुणिले 75 गुणिले 1.2. याला काय केलं 10ने गुणलं आणि याला 10ने भागलं, म्हणजे दोन्ही सेमच आहेत. पॉइंट इकडे होता त्याला मी इकडे दिला, काही फरक पडत नाही. आता यांची तुलना करणं आपल्याला सोपं झालं. आपल्याला विचारलं यातलं सगळ्यात कमी काय आहे, तर याच्यामध्ये जे कॉमन आहे ते आपण घालून टाकूया. कॉमन म्हणजे इथं 75 गुणिले 75 आहेत, इथं 75 गुणिले 75 आहेत, इथं 75 गुणिले 75 आहेत, इथंही 75 गुणिले 75 आहेत. मग यापैकी सगळ्यात कमी आपल्याला विचारलंय, इथं 10ने गुणावं लागतं, इथं 12ने गुणावं लागतं, इथं 1.2 ने गुणावं लागतं. हे मात्र सगळ्यात कमी आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 49. राष्ट्रीय शिक्षा नीती NEP 2020. NEP NCF वर हमखास प्रश्न आहेत, त्यामुळे त्या संदर्भात येणारी पुढची व्हिडिओ ही देखील अत्यंत महत्वाची असणार आहे. तत्पूर्वी व्हिडिओ आजची आवडली असेल तर लाईक करा. तुमच्या कमेंट्स फार कमी पडत आहेत. मला फार उत्सुकता असते की तुम्हाला अजून काय जाणून घेण्याची इच्छा आहे, आत्ताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तर मध्ये मध्ये कमेंट पण करत चला. NEP 2020 मध्ये भारत का ज्ञान, यालाच आपण भारतीय ज्ञान परंपरा, त्यालाच IKS असं म्हटलेलं आहे, इंडियन नॉलेज सिस्टम, भारतीय ज्ञान परंपरा के बारे में बात करती है. निम्नलिखित में से क्या इससे सम्मिलित नहीं है, नॉट इंक्लूडेड इन इट विचारलेला आहे. पहिला आहे आधुनिक भारत के प्रति प्राचीन भारत का ज्ञान और उसका योगदान, बरोबर आहे, सध्याचं आणि पूर्वीची आपली असणारी समृद्ध अशी परंपरा. दूसरा है विभिन्न विषयों जैसे गणित, खगोल विज्ञान, चिकित्सा, कृषि इत्यादि के हिस्से के रूप में आदिवासी ज्ञान अधिगम के स्वदेशी और पारंपरिक तरीके. अगदी बरोबर आहे, विषयांचं इंटिग्रेशन केलेलं आहे आणि त्याचबरोबर सर्व ठिकाणची जी आपली परंपरा आहे त्याचा देखील यामध्ये समावेश केलेला आहे. तीसरा है सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रमों के हिस्से के रूप में विभिन्न राज्यों का दौरा. तर अखंड भारताची संकल्पना यामध्ये आहे, त्यामुळे सगळ्या राज्यांमधील विविध जे सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रम आहे याच्यावरही भर देण्यात आलेला आहे. चौथा आहे विद्यार्थियों के ज्ञान में वृद्धि के आकलन के लिए औपचारिक परीक्षा आहे. तर पहा NEP आहे, NCF आहे, हे रटना म्हणजे पाठांतर, घोकमपट्टी, परीक्षा घेणं, परीक्षेचं टेन्शन देणं, या गोष्टींना करू नका असं सांगतं. त्यामुळे यातला जो चुकीचा आहे तो म्हणजे आहे पर्याय क्रमांक 4. हे विधान जे आहे हे भारतीय ज्ञान परंपरेशी रिलेटेड असं नाहीये. जाऊयात पुढे आहे प्रश्न क्रमांक 50. विच ऑफ द फॉलोइंग मॉडेल इज लीस्ट अप्रोप्रिएट, सबसे कम उपयुक्त, सगळ्यात कमी कामाचं, टू डेव्हलप conceptual understanding regarding the relationship of ones, tens and hundreds in early grade learners. म्हणजेच खालीलपैकी कोणतं मॉडेल शुरुआती कक्षाओं में शिक्षार्थियों को इकाई, दहाई और सैकड़े, एकक, दशक, शतक शिकवण्यासाठी सगळ्यात कमी उपयुक्त आहे. पहिला आहे डीन्स ब्लॉक्स, की जे मी आधीच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवले होते. हे डीन्स ब्लॉक्स जे आहेत हे असे असतात, त्यामध्ये हे दशक दांडे असतात, शतक पाटी असते, हजाराचा ठोकळा असतोय आणि यातले सुट्टे एकक सुद्धा असतात. तर एकक दशक शिकवण्यासाठी ही सगळ्यात चांगली आणि कामाची गोष्ट आहे. दुसरा आहे मनी म्हणजेच काय, पैसे. तर पैसे वापरून, कारण व्यवहार आहे,
अगदी लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा सुट्टे पैसे कळतात, 10ची नोट कळते, 100ची नोट कळते. पुढे आहे ॲबॅकस, गिनतारा, हा सुद्धा उपयुक्त अशी गोष्ट आहे. आणि शेवटचा आहे प्लेस व्हॅल्यू चार्ट. तर जे चार्ट आहेत हे फक्त दिसण्यापुरते असतात, त्यांचं खूप प्रॉपर विश्लेषण करावं लागतं आणि ते मुलांना फारसे आवडतही नाहीत. त्यामुळे याचं उत्तर जे आहे की सगळ्यात कमी उपयुक्त जे आहे तर ते म्हणजे स्थानीय मान चार्ट, प्लेस व्हॅल्यू चार्ट आहेत, हे सगळ्यात कमी कामाचे आहेत त्यासाठी. पुढे आहे प्रश्न क्रमांक 51. ब्रुज के पास अपनी पसंद की जमीन घेरने के लिए 100 मीटर का तार था, वह सबसे बड़ा जमीन का टुकड़ा लेना चाहता था, निम्नलिखित में से उसे किस माप का टुकड़ा लेना चाहिए ताकि उसकी जमीन का क्षेत्रफल अधिकतम हो. थोडक्यात इथं काय विचारलंय, 100 मीटर परिमिती असणाऱ्या बहुभुजाकृतीचं जास्तीत जास्त क्षेत्रफळ आपल्याला यापैकी कशात मिळू शकेल. पहिल्यांदा या सगळ्यांची परिमिती 100 आहे का हे चेक करून घेऊ. 35 आणि 15 50 दुने 100, 30 आणि 20 50 दुने 100, 25 आणि 25 50 दुने 100, 45 आणि 5 50 दुने 100. आता पाहू यांचं क्षेत्रफळ. तर 15 गुणिले 35 जर केले तर हे येतात 525 मीटर स्क्वेअर. 30 गुणिले 20 केले तर हे येतील 600 मीटर स्क्वेअर. आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. चौरस असेल तर 25 गुणिले 25 625 मीटर स्क्वेअर. आणि 5 गुणिले 45 केले तर हे येतात 225 मीटर स्क्वेअर. तर यामध्ये सगळ्यात जास्त क्षेत्रफळ कुठे आहे तर ते आपल्याला दिसतंय इथे 625. म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तो चौरस आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जर कोणतीही 100 मीटरची तार आहे आणि त्यातून तुम्हाला सगळ्यात जास्त क्षेत्रफळ जर मिळवायचं असेल तर त्यापासून कोणती आकृती तयार केल्यावर तुम्हाला सगळ्यात जास्त क्षेत्रफळ मिळू शकतं. इथं पर्याय जे आहे हे आयत आणि चौरस होते, पण त्याचा त्रिकोण बनवल्यावर सगळ्यात जास्त क्षेत्रफळ मिळेल की आयत बनवल्यावर की चौरस बनवल्यावर की वर्तुळ बनवल्यावर. उत्तर कमेंटमध्ये नक्की टाका, कारण डोक्याला ताण देणारा प्रश्न आहे. करून पहा, सोडवून पहा. परिमिती 100 आहे तर कोणत्या प्रकारची आकृती तयार केल्यावर सगळ्यात जास्त क्षेत्रफळ मिळेल. या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओमध्ये मी शेवटी देणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये टिकून राहा. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 52. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. हे शब्द काळजीपूर्वक वाचायचे, परीक्षा क्वालिटीचे आहेत, त्यामुळे असे फसवे जे शब्द आहेत ते बोल्ड फॉन्ट मध्ये छापलेले असतात. सत्य नाही है, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. अबाउट मल्टिप्लिसिटी ऑफ अप्रोचेस इन टीचिंग मॅथमॅटिक्स. म्हणजे काय, मल्टीटास्किंग, विभिन्न प्रकार के तरीके, विविध प्रकारची कौशल्य. या संदर्भात खालीलपैकी सत्य काय नाही. पहिला आहे, ऐसा बहुत बार होता है कि एक समस्या का समाधान करने के कई तरीके हो. एकदम बरोबर आहे. एका प्रश्नाचं एकच उत्तर असेल असं कधीच नसतं. गणित सुद्धा तसं म्हणत नाही, कारण गणितातही काही ओपन एंडेड क्वेश्चन्स असतात. जे ऑपरेशन्स आहेत त्यांचं मात्र एकमेव उत्तर असतं, पण त्याच्यावर सुद्धा ओपन एंडेड प्रश्न असू शकतात. पण इथं समस्या म्हटले तर असू शकतात वेगवेगळे तरीके. यह बच्चे के अधिगम में बाधा डालता है क्योंकि यह भ्रम की अगुवाई करता है. इट हॅम्पर्स द लर्निंग ऑफ चाइल्ड ॲज इट लीड्स टू कन्फ्युजन. याच्यामुळे कन्फ्युजन होतं नाही, असं नाही होत. त्याच्यामुळे उलट अजून जास्त पद्धती विद्यार्थ्यांना समजत असतात की किती वेगवेगळ्या पद्धतींनी ही उदाहरणं सोडवली जाऊ शकतात. पुढे आहे, इस तरह के विकल्प प्रस्तुत करने से बच्चों को उस उपागम का अन्वेषण करने और उपयोग करने का अवसर मिलता है जो उनके लिए सबसे स्वाभाविक और आसान हो. याच्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांना अनेक पद्धती कळतात आणि त्यातली आपल्याला सोपी वाटणारी पद्धत कोणती आहे हे विद्यार्थी सहजपणे शोधू शकतात. हे विधान सुद्धा बरोबर आहे. यह स्कूली गणित को एक ही सही उत्तर होने की परंपरा से मुक्त करने के लिए महत्वपूर्ण है. जसं आधी सांगितलं की उत्तरं अनेक असू शकतात, ओपन एंडेड क्वेश्चन्स असू शकतात. त्यामुळे यातलं नॉट ट्रू असं सेंटेन्स आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. पुढे आहे प्रश्न क्रमांक 53. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज मोस्ट अप्रोप्रिएट. सगळ्यात अधिक उपयुक्त असं विधान कोणतं आहे खालीलपैकी. पहला है, गणित की लैब जरूरी है क्योंकि यह क्रियाशील गतिविधियों का अवसर प्रदान करती है. म्हणजे ज्या हँड्स ऑन ऍक्टिव्हिटीज फॉर स्टुडंट्स आहेत ह्या मॅथ्स लॅब मुळे होतात. एकदम बरोबर आहे. पुढे, चार्ट्स गणित की कक्षा में एक प्रभावी शिक्षण अधिगम सामग्री है. प्रभावी नाही म्हणता येणार, जे प्रत्यक्ष हँडल करता येणाऱ्या वस्तू आहेत, प्रत्यक्ष अनुभव ज्यांच्यामधून घेता येतो ती जी शैक्षणिक साधनं आहेत ती अधिक प्रभावी मानली जातात. चार्ट तेवढासा प्रभावी नाही. शिक्षण अधिगम सामग्री का उपयोग गणित की कक्षा में विद्यार्थियों के अभ्यास का समय व्यय करता है.
मुलांचा टाइम वेस्ट होतो. कशामुळे? टीचिंग लर्निंग मटेरियलमुळे. तर हे पण चुकीचं विधान आहे. आणि पुढे आहे, विद्यार्थी गणित की कक्षा में पहेलियों में आनंद नहीं लेते. स्टुडंट डू नॉट एन्जॉय रिडल्स इन मॅथमॅटिक्स क्लास. हे पण चुकीचं आहे. पहेली म्हटल्यानंतर सगळीच मुलांना त्यामध्ये आनंद मिळत असतो. त्यामुळे यातलं सगळ्यात मोस्ट अप्रोप्रिएट विधान आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 54. हाऊ मेनी पॅकेट्स ऑफ 1/12 kg सॉल्ट कॅन बी मेड फ्रॉम 7.5 किलोग्राम ऑफ सॉल्ट. 7.5 किलो मधून 1/12 किलोग्राम वजनाचे किती पॅकेट्स बनवता येते? तर ह्या 7.5 किलोला आपल्याला भागावं लागणार आहे 1/12 किलोने. हे 7.5 म्हणजेच काय? 7 दुने 14 आणि 1 15/2 आणि हे भागिले म्हणजेच उलटून गुणिले होतात. 12/1 बे के बे बेसक 12 आणि 15 गुणिले 6 केल्यानंतर येतात 90. किती पॅकेट्स बनवता येतील? 90 पॅकेट्स बनवता येणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर. अपूर्णांकांच्या भागाकारावर आधारित असलेला साधा सोपा प्रश्न होता. पुढे आहे प्रश्न क्रमांक 55. वाइल सॉल्विंग कक्षा 2 में दुसरीच्या वर्गात काय झालं? 182 वजा 67 करायचे होते. हल करवाते हुए एक अध्यापिका स्पष्ट किया कि हमें 7 को 2 में से घटाना है और 2 छोटा है 7 से, इसलिए हमें 8 से 1 उधार लेना पड़ेगा. 2 7 जात नाही म्हणून 8 कडून आपल्याला उधार घ्यावं लागेल. एक बच्चे ने अध्यापिका से पूछा, मैडम हम 8 से उधार क्यों ले रहे हैं? उधार लेना अच्छा नहीं होता. इस परिस्थिती में अध्यापिका को क्या करना चाहिए? एक पोरगं म्हणतं, हे उधार घेणं चांगलं नाही, कशाला घ्यायचं उधार? तर अध्यापिकेने काय केलं पाहिजे? पहिले अध्यापिका को बच्चे को डांट कर बैठा देना चाहिए. अजिबात नाही. तो बस तुला काय कळतं असं नाही म्हणायचं. अध्यापिका को उधार शब्द को बदलकर पुनर्समूहीकरण का उपयोग करना चाहिए और पुनर्समूहीकरण की प्रक्रिया दिखानी चाहिए. म्हणजेच काय? बोरोइंग ऐवजी रिग्रुपिंग हा शब्द समजावला पाहिजे. उधार घेणे म्हणजेच हातचा घेणे म्हणजेच तिथं आपण दशक सुटे करणार आहोत. मग दशक सुटे करणं म्हणजेच रिग्रुपिंग करणं हे काय आहे हे समजावून सांगितलं पाहिजे. सध्या तरी हे दुसरं योग्य वाटतंय. पुढे आहे, अध्यापिका को बच्चे को कहना चाहिए कि घटाव की कलन विधि सीखने पर ध्यान दे. बाकी शहाणपणा करू नको. वजाबाकी काय शिकवते त्याची प्रोसिजर, त्याची पद्धत नीट समजून घे असं पण नाही म्हटलं पाहिजे. अध्यापिका को बच्चे के प्रश्न को नजरअंदाज करके अपना काम जारी रखना चाहिए. हे देखील चुकीचं आहे. नजर अंदाज करायचं नाही. कितीही फालतू शंका जरी असेल विद्यार्थ्यांची, किती किरकोळ शंका जरी असेल तरी सुद्धा तिला महत्व देणं गरजेचं असतं. त्यामुळे इथं बॉरोईंग ऐवजी रिग्रुपिंग हा शब्द वापरणं आणि त्यामधून ही वजाबाकी स्पष्ट करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे आहे प्रश्न क्रमांक 56. यामिना थ्रू अ डाय 10 टाइम्स. 10 वेळा तिने काय केलं? पासा उछाला 10 बार. आणि त्यानंतर आलेले तिला हे परिणाम आहेत. मग या परिणामांमध्ये विचारले, निम्नलिखित संख्याओं में से अधिकतम बार कौन सी संख्या प्राप्त हुई है? इथं जर पाहिलं असं पहिल्या नजरेला दिसतं की यात 6 1 दिसतोय आणि 3 1 दिसतोय, म्हणजे जास्त वेळा दिसतोय. 6 किती वेळा आलाय? 1 2 2च वेळा आलेला आहे 6. आणि 3 किती वेळा आलेला आहे? 1 2 3 वेळा. 3 वेळा आलेला आहे, म्हणजे जास्त वेळा कोण आलाय? 3 आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 57. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर वर्ड प्रॉब्लेम्स इन स्कूल मैथमेटिक्स. वर्ड प्रॉब्लेम्स म्हणजे शाब्दिक उदाहरणं. कौन सा स्कूल गणित में इबारती सवाल के लिए सही है? इबारती सवाल म्हणजे वर्ड प्रॉब्लेम्स म्हणजे शाब्दिक उदाहरणांसाठी बरोबर आहे. इबारती सवाल उन अभ्यासों को संदर्भित करते हैं जहां बच्चा परिस्थिति को एक ऐसा औपचारिक रूप देता है जिसमें गणितीय तकनीक को लागू किया जा सके. व्यवहारातल्या परिस्थितीमध्ये गणिताचं ऍप्लिकेशन करण्यासाठी हे वर्ड प्रॉब्लेम्स कामाचे असतात. बरोबर आहे. दुसरं, इबारती सवाल गणितीय निदर्शन के उदाहरण नहीं होते. वर्ड प्रॉब्लेम्स आर नॉट एग्जाम्पल्स ऑफ मैथमेटिकल मॉडलिंग. चुकीचं आहे. इबारती सवाल केवळ माध्यमिक कक्षाओं में महत्वपूर्ण होते हैं. माध्यमिकच्याच वर्गांमध्ये. चुकीचं आहे. अगदी बेसिक लेवलला सुद्धा तुझ्याकडे 3 लाडू होते, तुला अजून 2 लाडू मिळाले तर किती लाडू झाले हे सुद्धा व्यवहारातलं उदाहरण. अगदी प्रायमरी लेवलला सुद्धा हे वर्ड प्रॉब्लेम्स कामाचे आहेत. आणि इबारती सवाल गणित में कार्य विधिक ज्ञान पर अधिक केंद्रित होते, म्हणजे प्रोसिजरल नॉलेज. प्रोसिजर म्हणजे कसं करावं, म्हणजे ऍडिशन कशी करावी, सबट्रॅक्शन कशी करावी, याची पद्धत काय, याच्यावरच त्याचा फोकस असतो. तर असं नाही. तर डे टू डे लाईफमध्ये तुमच्या मॅथमॅटिक्स ऍप्लिकेशन काय आहे हे कळण्यासाठी ते महत्वाचे असतात, प्रोसिजर कळण्यासाठी नाही.
त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढे आहे प्रश्न क्रमांक 58. पार्सल भेजने की दरें नीचे दी गई है, पार्सल का भार 50 ग्राम और उससे कम 15 रुपये. 50 ग्राम किंवा त्यापेक्षा कमी असेल तर 15 रुपये आहे आणि प्रत्येक अतिरिक्त 50 ग्राम के लिए ₹7 हा त्याचा रेट आहे. मीना अपनी सहेली चारू को पार्सल भेजना चाहती है जो दिल्ली में है, पार्सल का भार 350 ग्राम 350 ग्राम है. तर पहा यातले 350 ग्रॅम हे पार्सलचं वजन आहे. यातल्या पहिल्या 50 ग्रॅम साठी रेट ठरलेला आहे. या पहिल्या 50 ग्रॅमचे 15 रुपये तर फिक्स झाले. आता शिल्लक राहिलेले किती? 300 ग्रॅम वर जास्त आहेत. तर हे 300 ग्रॅम जास्त आहेत. या 300 मध्ये प्रत्येक 50 ग्रॅमला 7 रुपये जास्तीचे द्यावे लागतात. मग 50 या 300 मध्ये किती वेळा येतील? तर 5 × 30 6 वेळा येणार आहेत 50 ग्रॅम. 6 वेळा प्रत्येक वेळेसाठी म्हणजे प्रत्येक 50 ग्रॅम साठी 7 रुपये लागतात. म्हणजे किती रुपये लागतील? 6 × 7 हे 42 रुपये लागणार आहेत. मग हे 15 रुपये आणि हे 42 रुपये यांची जर ऍडिशन केली आपण तर 15 अधिक 42 येतात 57 रुपये टोटल लागणार आहेत हे पार्सल पाठवण्यासाठी. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर. अशा प्रकारचे प्रश्न टॅक्सवर देखील असतात की अमुक एका रकमेपर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त आहे आणि मग तिथून पुढचे रेट ठरलेले असतात. त्यानुसार किती टॅक्स बसेल. पुढे आहे प्रश्न क्रमांक 59. विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट अप्रोप्रिएट टू इंट्रोड्यूस डाटा हँडलिंग ॲट प्रायमरी स्टेज. प्राथमिक स्तरावर माहितीचं व्यवस्थापन जे आहे हे शिकवण्यासाठी सगळ्यात अप्रोप्रिएट काय आहे? पहिला आहे विद्यार्थियों को बस और ट्रेन के समय की समय सारणियों को पढ़ने के लिए कहना. प्राथमिक स्तरावर आपण यांना ही वेळापत्रक वाचायला नाही सांगणार आहे डाटा हँडलिंग शिकवण्यासाठी. दूसरा है कक्षा में विद्यार्थियों की लंबाई, उनका पसंदीदा खाना, रंग, कार्टून इत्यादि पर आंकड़े इकट्ठा करना और आंकड़ों पर आधारित प्रश्न पूछना. एकदम योग्य. माहिती गोळा करणं आणि ती पण कोणती माहिती गोळा करायला सांगतोय आपण? त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातली माहिती गोळा करायला सांगतोय. त्यामुळे हे एकदम सध्या तरी अप्रोप्रिएट वाटतंय. विद्यार्थियों को एक शहर की 5 साल की जनसंख्या गणना दिखाना और विद्यार्थियों को जनसंख्या वृद्धि की तुलना करने को कहना. लोकसंख्या एवढे मोठ्या मोठ्या संख्या आपण हँडल करायला नाही सांगणार. पुढे आहे शाम पट्ट पर एक दंड आलेख चित्रांकित करना और विद्यार्थियों को उसमें से आंकड़ों को पढ़ने के लिए कहना. तर आधी आलेख काढायचा आणि त्यानंतर त्याच्यावरचे आकडे वाचायला सांगायचे. तर आधी माहिती गोळा केली जाते आणि नंतर आलेख काढला जातो. प्रायमरी स्टेजला फक्त माहिती गोळा करणं आणि त्याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं देणं एवढंच गरजेचं आहे. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. आणि आता येतोय आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे. तत्पूर्वी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला व्हिडिओबद्दल जे काही वाटतं किंवा भविष्यातील आपल्या ज्या अपेक्षा आहेत, अजून कोणत्या गोष्टींबद्दल आपल्याला मार्गदर्शन हवं आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. त्या गोष्टींवर आपण चर्चा करू. यापुढे आपण NEP 2020 आणि NCF मध्ये पेडागॉजीच्या संदर्भाने ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या संदर्भातील व्हिडिओवर काम करणार आहोत. थोड्याच दिवसांमध्ये ती व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे ती व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यास सोपं होईल. पाहूयात शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 60. अकॉर्डिंग टू NCF 2005 NEP NCF वर प्रश्न आहेतच. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेसेस आर लीस्ट रिलेव्हंट. लीस्ट म्हणजे सबसे कम रूप से प्रासंगिक है इन द मैथमेटिक्स क्लासरूम. तर पहिला आहे सूत्रों को याद करना. झालं, इथंच संपला. पाठांतर, घोकंपट्टी, त्याच गोष्टींची नुसती पुनरावृत्ती या गोष्टींना NEP मध्ये महत्व दिलेले नाही, NCF मध्ये महत्व दिलेले नाही. प्रत्यक्ष हँडलिंगला, प्रत्यक्ष अनुभव देण्याला भर दिलेला आहे. दुसरा आहे पॅटर्न, प्रतिमानों का उपयोग करना, यूज ऑफ पॅटर्न्स. बरोबर आहे, कारण गणितामध्ये पॅटर्न्सवर आता खूप भर दिलाय आणि अख्खा गणित हा विषय म्हणजेच पॅटर्न वरून तयार झालेला आहे. आपण जर आताची नवीन पाठ्यपुस्तकं पाहिली, NCERT ची पहा, राज्य अभ्यासक्रमाची पहा, यामध्ये या पॅटर्न्सवर आणि प्रत्यक्ष व्यवहारातील उपयोजनावर अधिक भर दिलेला आपल्याला दिसून येईल. पुढे आहे दृश्यकरण म्हणजेच व्हिज्युअलायझेशन आणि पुढचं आहे संबंध प्रस्थापित करणं और निरूपण, मेकिंग कनेक्शन्स अँड रिप्रेझेंटेशन्स. म्हणजे आपल्याला असणारं जे नॉलेज आहे त्याचा एकमेकांशी संबंध जोडणं, एका विषयाचं नॉलेज दुसऱ्या विषयामध्ये अप्लाय करणं. त्यामुळे यातलं सगळ्यात कमी प्रासंगिक आहे ते म्हणजे सूत्र को याद करणं. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यामुळे तिथं आपण सगळेजण खूप छान अभ्यास करत असाल. गणिताच्या व्हिडिओ फक्त पाहाव्यात असं नाही, तर कामात असताना ऐकत देखील आपण या विषयाची तयारी करू शकतो. कारण 15 प्रश्न हे कंटेंट आणि 15 हे पेडागॉजीवर आहेत. पेडागॉजीचे जे प्रश्न आहेत हे वारंवार आपल्या कानावरून गेल्यामुळे त्याबद्दलची आपली तयारी नकळत होणार आहे. अरे थांबा,
प्रश्नाचं उत्तर सांगायचं राहिलं की 100 परिमिती असणारी एक तार आहे आणि त्यापासून कोणती बंदिस्त आकृती केल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त क्षेत्रफळ मिळेल. तर असं कधीही असेल तर एक लक्षात ठेवा, त्या तारेपासून जेव्हा तुम्ही वर्तुळ तयार कराल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात जास्त क्षेत्रफळ मिळत असतं. म्हणजेच जर तुम्हाला सगळ्यात जास्त क्षेत्रफळ पाहिजे, तुम्हाला सांगितलं तुम्ही 100 मीटर पळा आणि तुम्हाला पाहिजे एवढी जमीन तुम्हाला मिळेल, फक्त तुम्ही 100 मीटर पळून एक बंदिस्त आकृती तयार करायची आहे. वर्तुळाकार पळालात तर तुम्हाला सगळ्यात जास्त जमीन मिळणार आहे. आपणा सर्वांना तयारीसाठी हार्दिक शुभेच्छा.